ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हा एकच शब्द जेव्हा दख्खनच्या दऱ्याखोऱ्यात गुंजतो तेव्हा अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. निळा आकाश आणि खाली पसरलेली गुलालाची अथांग उधळण, एका बाजूला सह्याद्रीचा उंच उंच रांगा आणि दुसऱ्या बाजूला लाखो भक्तांचा अथांग महापूर. पण तुम्ही कधी विचार केलाय का की याच सह्याद्रीच्या पर्वत रांगेत एका पठारावर वसलेल्या ज्योतिबा देवाचा इतिहास नेमका काय आहे? ज्या राजाला आपण दख्खनचा राजा म्हणतो तो केवळ एक देव आहे की त्यामागे हजारो वर्षांचा एक असा ज्वलंत इतिहास जो ऐकल्यावर तुमच्या डोळ्यातूनही श्रद्धेचे अश्रू उभे राहतील. आज आपण एका अशा पवित्र भूमीचा प्रवास करणार आहोत जिथे चमत्कार रोज घडतात, जिथे इतिहास आणि श्रद्धा यांचा एक अद्भुत संगम झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराचा संपूर्ण ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा. त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि अशाच रंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोल्हापूरच्या शहरापासून अवघ्या 17 ते 18 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या विस्तीर्ण पठारावर हे दैवी स्थान वसलेलं आहे. या डोंगराला वाडी रत्नागिरी असे म्हटले जाते. समुद्र सपाटीपासून साधारण 3300 फूट उंचावर असलेल्या या पवित्र डोंगरावर पोहोचताच वाऱ्याची एक थंड झुळूक आणि गुलालाचा सुवास तुमचे स्वागत करतो. संपूर्ण डोंगर जणू गुलालाने नाहून निघालेला असतो. पण या मंदिराच्या निर्मिती मागे आणि नावामागे एक फार मोठी धार्मिक कथा आहे. पौराणिक कथेनुसार ज्योतिबा हे दुसरे तिसरे कोणी नसून ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिदेवांचे एकत्रित अवतार आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी असुरांचा संहार करण्यासाठी पृथ्वीवर प्रकट झाली होती. तेव्हा तिला मदत करण्यासाठी आणि दख्खनच्या रक्षणासाठी या तिन्ही देवांनी आपल्या तेजाचा एक अंश एकत्र केला. या दिव्य तेजातून ज्या देवताचा जन्म झाला तेच आपले ज्योतिर्लिंग म्हणजेच ज्योतिबा. या उत्पत्ती मागे करवीर महात्मा ग्रंथात एक सुंदर कथा आढळते. फार पूर्वी या परिसरात रत्नासूर नावाचा एक बलाढ्य आणि क्रूर राक्षसाचे राज्य होते. त्याच्या अत्याचाराने दैव आणि मानव दोघेही त्रस्त झाले होते. रत्नासुराने तप करून देवांकडून अमरत्वाचा वर मिळवला होता, त्यामुळे त्याला मारणे कोणालाही शक्य नव्हते. शेवटी आदिशक्ती महालक्ष्मीने त्रिदेवांना प्रार्थना केली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपल्या शक्ती एकत्र करून एक दैवी पुत्र जन्माला घातला, ज्याचे नाव नाथ किंवा ज्योतिबा ठेवण्यात आले. ज्योतिबांनी या डोंगरावर येऊन रत्नासुराशी भयानक युद्ध केले. हे युद्ध कित्येक दिवस चालले. ज्योतिबाच्या अफाट शक्तीपुढे रत्नासुराचा टिकाव लागला नाही. शेवटी ज्योतिबांनी रत्नासुराचा वध केला. मरताना रत्नासुराने देवांकडे एक वर मागितला, हे प्रभू, या युद्धात माझा अंत झाला तरी माझे नाव या डोंगराशी कायम जोडले राहावे. देवाने त्याची ही अंतिम इच्छा मान्य केली आणि म्हणूनच या डोंगराला वाडी रत्नागिरी असे नाव पडले. रत्नासुराच्या वधानंतर संपूर्ण सृष्टी आनंदाने न्याहून निघाली आणि देवांनी ज्योतिबावर गुलालाची उधळण केली. तीच परंपरा आज आपण गुलालाची उधळण करून साजरी करतो. ज्योतिबा मंदिराचा इतिहास केवळ पौराणिक कथापुरता मर्यादित नाही, तर त्याला ऐतिहासिक राजांचा आणि राजघराण्यांचा खूप मोठा वारसा लाभला आहे. हे मंदिर एका रात्रीत किंवा एका काळात बांधले नाही, तर वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या राजांनी याचा जीर्णोद्धार केला आहे. मूळ मंदिर हे अगदी लहान आणि प्राचीन होते, पण इतिहास सांगतो की इसवी सन 1730 मध्ये ग्वाल्हेरचे राजे राणोजीराव शिंदे यांनी सध्याचा मुख्य मंदिराचा भव्य जीर्णोद्धार केला. हे मंदिर अतिशय मजबूत आणि काळ्या पाषाणात म्हणजेच बेसॉल्ट दगडात बांधले आहे. मंदिराची वास्तुकला हेमाडपंथी शैलीत असून ती पाहताना त्या काळातील कारागिरांच्या कौशल्याची खात्री पडते. त्यानंतर मंदिराच्या परिसरात आणखी काही उपमंदिरे बांधली गेली, जसे की केदारेश्वर आणि रामलिंग. इसवी सन
1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी केदारेश्वराचे मंदिर बांधले. तसेच मालोजीराव सटम यांनीही मंदिराच्या बांधकामात मोठे योगदान दिले. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याशी तर ज्योतिबांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आदराचे राहिले आहे. छत्रपती शाहू महाराज असोत किंवा त्यापूर्वीचे राजे, या सर्वांनी ज्योतिबाच्या चरणी नेहमीच आपली निष्ठा अर्पण केली आहे. छत्रपती घराण्याकडून आजही मंदिराला मानाची वस्त्रे आणि पालखीसाठी विशेष मान दिला जातो. जेव्हा तुम्ही ज्योतिबा मंदिराचा आवारात प्रवेश करता तेव्हा तिथली शांतता आणि भव्यता मनाला भरून पाडते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय उंच आणि नक्षीदार आहे. मंदिराच्या गर्भगृहात ज्योतिबांची मुख्य केदारेश्वराची 4.5 फूट उंच चतुर्भुज मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या हातात खड्डल, ढाल, त्रिशूळ आणि डमरू आहे. मूर्तीचे रूप अत्यंत तेजस्वी आणि डोळे सुखावणारे आहे. असे म्हटले जाते की ज्योतिबाच्या डोळ्यात पाहताच भक्तांची सर्व दुःख आणि चिंता विरून जातात. मुख्य मंदिराच्या समोर एक भव्य आणि उंच दीपमाळा आहे. सणासुदीच्या दिवशी जेव्हा या दीपमाळेवर शेकडो दिवे प्रज्वलित केले जातात तेव्हा तो नजारा पाहण्यासारखा असतो. मंदिराच्या आवारात 2 मोठ्या बारवा म्हणजेच विहिरी आहेत, ज्यांना कमंडोर तीर्थ आणि गायीचे तीर्थ म्हटले जाते. या तीर्थाचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते आणि भक्त या पाण्यात स्नान करून देवाच्या दर्शनाला जातात. ज्योतिबाच्या वारीचे किंवा दर्शनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुलाल आणि खोबरे. आपण अनेक मंदिरे पाहतो जिथे कुंकू, हळद किंवा फुले वाहतात, पण ज्योतिबावर केवळ आणि केवळ गुलाबी गुलालाची उधळण केली जाते. हा गुलाल आनंदाने, विजयाचे आणि अथांग भक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा भक्त डोंगरावर पाऊल ठेवतात तेव्हा ते स्वतःला आणि संपूर्ण परिसराला गुलालाने रंगवून टाकतात. पण यासोबतच जो चांग भलचा गजर केला जातो त्याचा नेमका अर्थ काय? चांग भलं म्हणजे तुझे भले हो किंवा सर्व जगाचे कल्याण हो. ज्योतिबा हा केवळ स्वतःचा विचार करणारा देव नाही, तर तो आपल्या भक्तांना संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी शिकवण देतो. जेव्हा लाखो लोक एकत्र येऊन चांग भलं ओरडतात तेव्हा त्या आवाजातील कंपन सह्याद्रीच्या दऱ्याखोपर्यात एका वेगळीच सकारात्मकता, ऊर्जा निर्माण करते. ज्योतिबा मंदिराचा इतिहासातील आणि परंपरेतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे चैत्र एकादशीची यात्रा. दरवर्षी चैत्र महिन्यात होणाऱ्या या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक येतात. ही केवळ एक यात्रा नसून भक्तांची एक अभूतपूर्व सोहळा असतो. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे सासनकाठ्या. सासनकाठी म्हणजे नवसाची आणि मानाची अत्यंत उंच सजवलेली बांबूची काठी. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावांमधून प्रामुख्याने निनाई, विहे, कोल्हापूर आणि हिमबहादूर घराण्यातील सासनकाठ्या अत्यंत थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर डोंगरावर आणल्या जातात. या काठ्या साध्या सुध्या नसतात. त्यांची उंची 40 ते 50 फुटापर्यंत असते. एवढ्या उंच काठ्या खांद्यावर घेऊन ढोल ताशाच्या तालावर नाचवणे हे अतिशय कठीण काम आहे. पण भक्तांच्या अंगात ज्योतिबाची जी शक्ती संचारते त्यामुळे हे लियन करून दाखवतात. यात्रेच्या दिवशी ज्योतिबाची भव्य पालखी निघते. जेव्हा पालखी मुख्य मंदिरातून बाहेर पडते तेव्हा संपूर्ण डोंगरावर एकाच वेळी शेकडो टन गुलाल हवेत उडवला जातो. त्या क्षणी असं वाटते जणू आकाशातूनच गुलाबी रंगाचे गुलाल पडत आहेत. हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी लोक तासनतास उभे राहतात. धार्मिक वारशाने आणि गर्दीने केला तर ज्योतिबा आणि कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी यांचे नाते अत्यंत अटूट आहे. असे मानले जाते की ज्योतिबा हे महालक्ष्मीचे मानसपुत्र किंवा तिचे रक्षक भाऊ आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर ज्योतिबाचे दर्शन घेतल्याशिवाय करवीर निवासिनीची यात्रा पूर्ण होत नाही, अशी अढळ श्रद्धा भक्तांमध्ये आहे. दरवर्षी अनेक सणांमध्ये महालक्ष्मी आणि ज्योतिबा यांच्या धार्मिक विधींच्या माध्यमातून देवाणघेवाण होते, जी या 2 शक्तींमधील बंध अधोरेखित करते. आज काळ बदलला आहे, तंत्रज्ञान बदलले आहे, पण ज्योतिबावरील लोकांची श्रद्धा ती
तीच आहे. ती केवळ दगडाची मूर्ती नाही, तर तो या मातीचा, या सह्याद्रीचा आणि प्रत्येक मराठी माणसाचा अस्मितेचा राखणदार आहे. ज्योतिबाचा हा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा आपल्याला शिकवतो, वाईटावर चांगल्याचा विजय नेहमीच होतो आणि जिथे खरी भक्ती असते तिथे देव स्वतः धावून येतो. जर तुम्हाला कधी मनशांती हवी असेल, जर तुम्हाला त्या दैवी ऊर्जेचा अनुभव घ्यायचा असेल, तर एकदा वाडी रत्नागिरीच्या या पावन भूमीवर नक्की जा आणि तिथल्या हवेत स्वतःला विरघळून टाका. दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणा, श्री ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.